विरारचा बोळिंजा आणि पालिकेचं मुख्य कार्यालय परिसर हे पाण्याखाली गेलेलं आहे। विवा कॉलेज रोड आणि बस डेपो परिसर सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। विरारमध्ये सातत्यानं पावसाच्या सरी बरसतायत। परिणामी रस्ते हे पूर्णपणे जलमय झालेले आहेत। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विजय, सध्याचे अपडेट्स। वृषाली, निश्चितच आज सकाळपासून वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि मुसळधार पाऊस जो आहे हा वाढा पडतोय। सध्या मी वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या समोर उभा आहे। आपण जर बघितलं तर हे मुख्य कार्यालय आहे। जिकडे पाहावं तिकडे मुख्य कार्यालयाच्या बाजूला जे पूर्ण पाण्याने वेढा टाकलेला आहे। हा मुख्य रस्ता आहे जे की पालिकेकडे येणारा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरती जवळपास गुडघा ते मांडी इतकं पाणी साचलेलं आहे। दुसऱ्या बाजूला हा यशवंत नगर माथून स्टेशन जाणारा हा जो रस्ता आहे या रस्ता सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। पालिकेची आपत्ती व्यवस्थापन जे आहे हे तिसऱ्या मजल्यावरून नियंत्रण करण्याचं काम सुरू करते। मात्र जर आपण आजूबाजूला सगळा परिसर जर बघितला तर हा पाण्याखाली गेलेला आहे। जी परिस्थिती आज विरारच्या मुख्यालयासमोरची सुद्धा दिसत आहे तीच परिस्थिती जी आहे ही वसई विरार नालासोपाऱ्यातली सुद्धा दिसत आहे। वृषाली, निश्चितच माझ्या समोर जो हे आहे हा महापालिकेचा एक मोठा मुख्य नाला आहे। जो नाला जर आपण बघितलं तर त्या नाल्याला पूर्णपणे नाला हा तुडुंब भरून वाहत आहे। या ठिकाणी जिकडं पाहावं तिकडं आपण पाणी आपल्याला दिसत आहे। हा मुख्य रस्ता आहे आणि माझ्या समोर जो दिसणारा हा मुख्य नाला आहे। जो नाला या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। हे जे बघितलं तर पूर्ण परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे आणि जर तलावामध्ये जर बघितलं तर हे आपल्याला नाला आहे का तलाव आहे हे सुद्धा कळणं कठीण आहे। आणि हा सर्वात मोठा जो विरार ईस्ट कडून वेस्ट कडे जाणारा हा नाला आहे। आपण जर ह्या नाल्याची स्थिती जर बघितली तर पूर्ण कचरा भरलेला आहे या नाल्यामध्ये आणि नाल्यामध्ये कचरा भरला असल्यामुळं या ठिकाणावरून पाण्याचा जो निचरा आहे हा निचरा होत असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कारण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आरोप सुद्धा केलेले आहेत की महापालिकेने यावेळेसची जी नालेसफाई जी करायची होती ती नालेसफाई झाली नसल्यामुळं या ठिकाणी जो पाण्याचा निचरा जो आहे हा होत नाहीये। आणि आज सकाळपासून मुसळधार पाऊस जो पडतोय पावसाचा जोर मात्र कुठेही आपल्याला कमी होताना या ठिकाणी दिसत नाहीये। आणि आज पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या 2 दिवस हे पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। अतिवृष्टीचा इशारा आहे। नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आव्हान केलेलं आहे। शाळांना पूर्ण सुट्ट्या दिलेल्या आहेत। प्रशासन सतर्क असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र पावसाने जर अशाच पद्धतीने जर जोर वाढवला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार माजण्याची शक्यता। नक्कीच, धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।